नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कामगार आयुक्तालय भरती या अनुषंगाने परीक्षा कधी होणार, नॉर्मलायझेशन होणार का आणि त्याचबरोबर परीक्षा कोण घेणार आणि महत्त्वाचे कामगार कायदे या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। आपल्या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी साधारणपणे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲपमध्ये साधारणपणे कामगार आयुक्तालय भरतीसाठी निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदांची तयारी करण्यासाठी फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर कामगार आयुक्तालय भरतीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचच्या माध्यमातून सर्व कामगार कायदे आणि महाराष्ट्र माथाडी कामगार अधिनियमन या सर्व कायद्यांचे आणि अधिनियमन यांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी एक स्वतंत्र बॅच आपल्याकडे डिझाईन केलेली आहे। साधारणपणे अत्यंत माफक फीमध्ये ह्या दोन बॅचेस असणार आहे। ह्या बॅचेस ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत। पूर्ण सर्व प्रश्नांची तयारी करण्यासाठी, सर्वसमावेशक सर्व विषयांची आणि कायद्यांची तयारी करण्यासाठी अतिशय सुंदर बॅचेस या आहे। आत्ताच तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲपला डाउनलोड करून बॅचला नक्की जॉईन करू शकता। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत कामगार आयुक्तालय मुंबई यामध्ये सरळ सेवा परीक्षा गट क अंतर्गत सरळ सेवा पद्धतीने ही पदे भरण्यासाठी जाहिरात आलेली होती। या पदासाठी साधारणपणे निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक ही 3 पदे या ठिकाणी असलेली दिसून येतात। यामध्ये निरीक्षक या पदासाठी वेतन आहे S13 35,400 ते 1,12,400 पर्यंत वेतन आहे आणि टोटल 62 जागा निरीक्षक या पदासाठी असणार आहे। त्याचबरोबर लेखापाल या पदासाठी S13 ची वेतन श्रेणी आणि 35,400 ते 1,12,400 पर्यंत वेतन याही पदासाठी असणार आहे आणि या पदाची जागा आहे 12। आणि तिसरं पद आहे ते म्हणजे लघुटंक लेखक। यासाठी S8 ची वेतन श्रेणी असणार आहे 25,500 ते 81,100 पर्यंत वेतन या पदासाठी सुद्धा असणार आहे आणि या पदाच्या जागा ज्या आहेत त्या 4 आहेत। फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। पेमेंटची प्रोसेस सुद्धा पूर्ण झालेली आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर ॲड आलेली होती आणि सरळसेवेमार्फतच अगदी सरळसेवेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली होती। आपण बघूया कामगार आयुक्तालयाच्या भरतीच्या साधारणपणे या पदासाठी आपल्याला अभ्यासाची प्रोसेस कशी असणार आहे किंवा अभ्यासाचे परीक्षेचे स्वरूप, त्याचबरोबर अधिकृत आकडेवारी किती आहे आणि तांत्रिक अभ्यासाचा जो काही आपल्याकडे सिलेबस आहे त्या सिलेबसवर डिपेंड या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप असणार आहे। विषयांचा अभ्यास तर होणार आहे, परंतु त्याचबरोबर तांत्रिक विषयाचा अभ्यास या परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे। म्हणूनच या तिन्ही पदांची तयारी करण्यासाठी तांत्रिक अभ्यास म्हणजे जे कायदे आहेत, कायदे आणि अधिनियमन आहेत यांचा अभ्यास कसा करायचा हे आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जर बघितले, 11 जून पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती। आता फॉर्म भरण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। फॉर्म भरून झालेले आहे। पेमेंटसाठी तांत्रिक कारणामुळे काही डेट वाढवलेली होती, म्हणजेच कालपर्यंत म्हणजे 18 जून पर्यंत या ठिकाणी शुल्क भरण्याची मुदत देण्यात आलेली होती। आता ती पण पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर परीक्षेचं वेळापत्रक हे आपल्याला 7 दिवस आधी ॲडमिट कार्ड आपल्याला मिळणार आहे। म्हणजेच आत्तापर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आणि पेमेंट करण्याची प्रोसेस झालेली आहे। म्हणजेच पुढच्या 40 ते 45 दिवसामध्ये नक्कीच या पदाची परीक्षा असणार आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला सिलेबस म्हणजे तो सर्व विषयांचा असेल आणि त्याचबरोबर तांत्रिक अभ्यासक्रम असेल म्हणजे कायदे आणि अधिनियमन हा आपल्याला 40 ते 45 दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे। म्हणजेच हॉल तिकीट हे त्या परीक्षेच्या 7 दिवस आधी येणार आहे आणि संभाव्य परीक्षा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की परीक्षा कधी होणार आहे। परीक्षा ही साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण सर्व फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या 45 ते 50 दिवसामध्ये नक्कीच पेपर हा होणार आहे। म्हणून संभाव्य परीक्षा जी आहे ती जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे। आपण जर परीक्षेचे स्वरूप बघितले, या ठिकाणी सामान्य क्षमता चाचणी 100 प्रश्न असणार आहे या पेपरसाठी, पदवीचा दर्जा असणार आहे, त्याचबरोबर माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश असणार आहे। परीक्षेचा कालावधी हा 2 तासासाठी असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न आपल्याला या परीक्षेसाठी या पदासाठी विचारले जाणार आहे।
त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण जर आपण बघितला, मराठी भाषा जी आहे, मराठी भाषेसाठी आपल्याला 30 गुण असणार आहे, म्हणजेच 15 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. एक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे, म्हणजेच 30 गुणांचा मराठी भाषा असणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषा ही 30 गुणांसाठी असणार आहे, म्हणजेच 15 प्रश्न विचारले जाणार आहे. एक प्रश्न 2 मार्कासाठी. म्हणजेच त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी 30 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान, त्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, त्याचबरोबर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित हे सर्व 30 गुणांसाठी असणार आहे. म्हणजेच अशा पद्धतीने 15 प्रश्न विचारले जाणार आहे, ते 30 गुणांसाठी असणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच सिलेक्शन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिनियमन, कायदे, त्याचबरोबर हे सर्व कायदे आणि अधिनियमन यांचा अभ्यास. मग तो माथाडी कायदा असेल, हमाल व श्रमजीवी कामगार कायदा असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा असेल, या आणि अशा अनेक कायद्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यासाठी 80 मार्क्स असणार आहे, म्हणजे टोटल 200 गुणांचा हा पेपर असणार आहे आणि प्रश्नांची संख्या ही 100 असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला रेग्युलर सब्जेक्ट तर असणारच आहे, परंतु या परीक्षेमध्ये कायदे आणि अधिनियमन यांचा ॲडिशनल अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीने हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे. परीक्षा कोण घेणार? सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की परीक्षा कोण घेणार आहे, पॅटर्न कोणता असणार आहे, IBPS असणार आहे की MPSC असणार आहे की ॲपटेक असणार आहे की TCS पॅटर्न असणार आहे. परंतु सर्व विद्यार्थ्यांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगू इच्छितो की परीक्षा ही TCS घेणार आहे. TCSच्या माध्यमातून परीक्षा होणार आहे, म्हणजेच ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा असणार आहे. आणि त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपाच्या परीक्षेमध्ये वेळेचे व्यवस्थापन आणि त्याचबरोबर मॉक टेस्टचा सराव करणं आपल्याला सुद्धा या पदासाठी किंवा या परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून TCS पॅटर्ननुसार आपण सर्वांनी तयारी करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम असणार आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम म्हणजे नॉर्मलायझेशन होतच, म्हणजेच ह्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या पद्धतीने तलाठी भरती मागच्या वेळेस झाली होती TCS पॅटर्ननुसार आणि नॉर्मलायझेशन झालं होतं, अगदी त्याच पद्धतीने कामगार आयुक्तालयाची भरती होणार आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणून नॉर्मलायझेशन या पद्धतीनुसार ही पदभरती होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, निरीक्षक या पदासाठी सर्वाधिक जास्त जागा आहे. निरीक्षक या पदासाठी 62 जागा आहे आणि निरीक्षक या पदाची तयारी करताना आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता पात्रतेसाठी तर आवश्यक आहेच, परंतु त्याचबरोबर तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजे कामगार कायदे हा निवडीचा मुख्य आधार असणार आहे. म्हणजेच जे विद्यार्थी कामगार कायद्यांचा चांगला अभ्यास करतील, ज्या विद्यार्थ्यांना कामगार कायद्यामध्ये चांगले मार्क्स मिळतील, तेच विद्यार्थी या ठिकाणी फायनल सिलेक्ट होणार आहे. म्हणून कामगार कायद्याचा अभ्यास सुद्धा खूप अनिवार्य असणार आहे. त्याचे सखोल ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या अंतिम यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी कामगार कायद्याची खूप चांगली तयारी करायची आहे. अभ्यासाचा पाया काय असणार आहे बघा, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जुन्या कायद्याची एकत्रित करून एक नवीन संहिता अधिसूचित केली आहे. त्यामध्ये साधारणपणे काही कायदे दिलेले आहे किंवा संहिता दिलेल्या आहे. वेतन संहिता, कोड ऑफ वेजेस, त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा संहिता, कोड ऑफ सोशल सिक्युरिटी, त्याचबरोबर औद्योगिक संबंध संहिता, त्याचबरोबर व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती, अशा पद्धतीच्या कोड म्हणजे संहिता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहे. महाराष्ट्र शासनाच्या या सर्व जुन्या कायद्यांचे एकत्रित करून त्यांनी ह्या अधिसूचित केलेल्या आहे. 2025-26 ही संहिता आहे, यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास या पदासाठी करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे विशेष कामगार कायदे कोणते आहेत ते जर आपण बघितलं, माथाडी कायदा 1969, त्यामध्ये राज्यातील माथाडी मंडळाच्या कामाशी व नियमांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा कायदा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर दुसरा आहे सुरक्षा रक्षक कायदा 1981, म्हणजेच सुरक्षा रक्षक मंडळाशी संबंधित तरतुदी आणि हक्क यांचा समावेश या ठिकाणी या कायद्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमन या अंतर्गत आपल्याला सर्व दुकाने व खाजगी कंपन्यांमधील कामगारांचे नियम व अटी यांचा अभ्यास आपल्याला या कायद्यामध्ये करायचा आहे. या आणि अशा अनेक कायद्यांचा अभ्यास आपल्याला या पदासाठी करायचा आहे. त्यानंतर कामगार कायद्याचे विशेष मूलभूत हक्क कायदे कोणते आहेत बघा. या कामगार कायद्या अंतर्गत किमान वेतन कायदा हा आहे. कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे. त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा,
शिक्षण, आरोग्य ह्या गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामगाराला किमान वेतन देण्याची कायदेशीर हमी या कायद्यातून दिली जाते. त्याचबरोबर दुसरा आहे समान वेतन कायदा, म्हणजे स्त्री पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन दिलं पाहिजे. कोणताही लिंगभेद न करता समान काम असेल तर समान वेतनच देण्यात यावे, अशा पद्धतीचा हा कायदा आहे. त्याचबरोबर बालकामगार प्रतिबंधक आणि नियमन कायदा, म्हणजे 14 वर्षाच्या आतील मुलांना कामावर ठेवता येणार नाही, अशा पद्धतीच्या अनेक कलमांचा, तरतुदींचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच बालमजुरीला पूर्णपणे विरोध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने कामगार कल्याण विषयक मूलभूत कायदे आणि अनेक कायद्यांचा आपल्याला अभ्यास या पदासाठी आपल्याला करायचा आहे. अशा या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ऋतुजा मॅडम ह्या डेली बेसिसवर सेशन घेत असतात. त्यांचे खूप सारे सेशन यूट्यूबवर अवेलेबल आहे. डेमो सेशन असेल, त्याचबरोबर पुढे जर बघितलं की 40 प्रश्न 80 गुणांची स्ट्रॅटेजी कशी करायची ते सेशन असेल. त्यानंतर आत्ता अधिनियमन जे आहेत किंवा कायदे जे आहेत त्यांची रिव्हिजन सेशन या ठिकाणी आपल्या प्लॅटफॉर्मवर सुरू झालेले आहे. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला ही सर्व प्लेलिस्ट तुम्हाला शो होईल आणि सर्व डेली सेशन तुम्हाला नक्की पाहता येतील. आणि त्या माध्यमातून अगदी कामगार आयुक्तालय भरतीचे जे काही कायदे आहेत त्या संदर्भात जो काही अभ्यासक्रम आहे, ज्या संबंधित जे काही लेक्चर आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर नक्की पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण जर पुढे जर बघितलं, कामगार आयुक्तालय भरती अंतर्गत आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ॲपमध्ये साधारणपणे आपल्याकडे बॅचेस सुरू आहेत. निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदासाठी साधारणपणे फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. सर्व विषयाची सर्वसमावेशक तयारी, मग ती मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, GK-GS असो, या सर्वांचा अभ्यास, त्याचबरोबर तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, PDF स्वरूपात नोट्स, सर्व प्रश्न या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर स्पेशल कायदे आणि अधिनियमन यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये सुद्धा तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करत आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहे आणि सर्व प्रश्न आहे. अत्यंत सुंदर या ठिकाणी बॅच आपल्याकडे सुरू आहे. आत्ताच तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून बॅचला नक्की जॉईन होऊ शकता आणि अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कामगार आयुक्तालय भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.